तर आपले जे झालेले आहेत तर सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आपण पाहतोय. सेकंडरी स्टोरेजच्या आधी थोडीशी आपण काय करूया रिव्हिजन टाकूया ब्लॉक डायग्राम पाहतो. दोन विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे बनवून मला जातात दिलेले आहेत. एकाने कलरमध्ये दिलेली आहे आणि एकाने ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिलेली आहे. दोन्ही फिगर खूप छान अशा त्याने टाकलेले आहेत. उद्धव महावीर आणि रेवंडे दोन्ही मुलांनी आपल्याला त्या फिगरमध्ये टाकलेले प्रॅक्टिकल जे करायला सांगितलेलं होतं ते. तर ब्लॉक डायग्राममध्ये आपण भरपूर आपण ब्लॉक डायग्राम पाहिजे. मी का पुसली तर मी परत काढले आहे. डायग्राम आपल्याला विसरायचं नाही. त्यांच्यामध्ये हाच क्वेश्चन आपल्याला नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन. ठीक आहे. कंट्रोल युनिट, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, त्याच्यानंतर ALU, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, इतके ब्लॉक आपण पाहिले. त्याच्यामध्ये हे जे 3 ब्लॉक होते ते आपण CPU म्हणून घेतो. CPU. ठीक आहे. ब्लॉक डायग्रामचा क्वेश्चन सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस, इनपुट म्हणजे काय तर इनपुट म्हणजे अनप्रोसेस्ड डाटा. मग ते इन्फॉर्मेशन असेल, डाटा असेल, पिक्चर्स असतील, व्हॉइस असेल, एनी टाईप ऑफ इन्फॉर्मेशन ऑर डॉक्युमेंट्स ऑल ॲज अनप्रोसेस्ड डाटा म्हणजे इनपुट. ठीक आहे. अनप्रोसेस्ड इनपुट आहे जे तुम्ही कॉम्प्युटरला देणार आहात. इनपुट डिव्हाइसचं काय काम आहे तर अनप्रोसेस्ड डाटा आहे, डॉक्युमेंट्स आहे जे ह्युमन लँग्वेजमध्ये असेल त्याचं कन्वर्जन आपल्याला मशीन लँग्वेजमध्ये करावं लागेल. इनपुट डिव्हाइस इज कन्वर्ट ह्युमन लँग्वेज इंटू मशीन लँग्वेज म्हणजेच बायनरी लँग्वेजमध्ये तो करून देईल. 0 आणि 1 ही लँग्वेज कॉम्प्युटरला समजते. 0 आणि 1च्या बायनरी लँग्वेजमध्ये त्याचं कन्वर्जन इनपुट डिव्हाइसकडून केलं जातं. मग आता एक्झाम्पल काय करायचं आपल्याला की इनपुट डिव्हाइस म्हणून तुम्ही काय यूज करू शकता. कितीतरी आपल्याला उदाहरण देता येतील. कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आहे, माईक आहे, कॅमेरा असेल, जे तुम्ही इनपुट डिव्हाइसला द्याल ते सगळे इनपुट डिव्हाइस तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे. टच स्क्रीन असेल, लाईट पेन असेल, डिजिटायझर असेल, कितीतरी स्कॅनर असतील, सगळ्या प्रकारचे स्कॅनर येतील. जसं तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात तर तुम्ही काही विकत वस्तू घेतली तर ते पण स्कॅनर जे असतात जे आपले रीड करतात तोही स्कॅनरचा प्रकार आला. बँकेमध्ये स्कॅनर वेगळ्या पद्धतीचे येतात ते स्कॅनर आले. सगळ्या प्रकारचे स्कॅनर आले. तुमचं एखादं डॉक्युमेंट जर स्कॅन करायचं असेल तर तुम्ही पाहिलं असेल असं पेटीसारखा डिव्हाइस असतो जो हॉरिझॉन्टली ठेवलेला असतो एखाद्या शॉपमध्ये, त्याला फ्लॅट बेड स्कॅनर असं म्हणतात. तर मग सगळ्या प्रकारचे स्कॅनर आले. ठीक आहे. मॅग्नेटिक इंक जे बँकेमध्ये यूज केले जातात चेकसाठी तर ते मॅग्नेटिक इंक रीड करणारे पण स्कॅनर असतात. म्हणून मी म्हटलं की सगळ्या प्रकारचे स्कॅनर हे इनपुट डिव्हाइससाठी आपण काय करतो यूज करतो. एक्झाम्पल तुम्ही 2 किंवा 4 शिक्षित असतात त्याचं कार्य हे आहे की इनपुट डिव्हाइस काय करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल टाकायचे. आउटपुट डिव्हाइस पण पाहिलं आपण. आउटपुट डिव्हाइसचं काम इनपुट डिव्हाइसच्या अगदी उलटं आहे. जसं इनपुट डिव्हाइस व्हॉइस, डॉक्युमेंट्स किंवा ह्युमन लँग्वेजचं रूपांतर तो कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये करेल त्या पद्धतीनं आउटपुट डिव्हाइस आता उलटं काम करेल. मेन वर्क ऑफ आउटपुट डिव्हाइस इज शो द रिझल्ट. मला कशा पद्धतीने रिझल्ट शो करेल तो की जसं आपल्याला लँग्वेज समजेल ह्युमन लँग्वेजमध्ये रूपांतर करेल. कॉम्प्युटरनी तयार केलेलं ॲन्सर किंवा रिझल्ट हा जो डाटा आहे प्रोसेस्ड डाटा त्याचं रूपांतर तो ह्युमन लँग्वेजमध्ये करून देईल. ठीक आहे. मशीन लँग्वेज इज कन्वर्टेड इंटू ह्युमन लँग्वेज बाय आउटपुट डिव्हाइस. एक्झाम्पल ऑफ आउटपुट डिव्हाइस प्रिंटर, प्लॉटर आहे, स्पीकर आला आणि मॉनिटर आला. ठीक आहे. प्रिंटर, प्लॉटर, स्पीकर अँड मॉनिटर ॲज अ आउटपुट डिव्हाइसेस. त्याच्यानंतर आलो सीयू मीन्स प्रोसेसर आहे. आपण पाहिलं काही मुलांनी मला तर वाटतं त्यांच्याकडे जे PC होते तर त्याचा हा हे आतमध्ये स्ट्रक्चर पण दाखवतो जो मदरबोर्डमध्ये असतो. मेन IC ऑफ मदरबोर्ड इज कॉल्ड एज प्रोसेसर. ह्या प्रोसेसरवरूनच आपण कोण डिपार्टमेंटला CPU असं म्हणतो. जे दिसते मशीन आपल्याला याच्यावरतीच आपण क्वेश्चन घेतला होता. याला ॲक्च्युली नाव आहे कॅबिनेट ज्याच्यावरती वर ड्राईव्ह असतात. ठीक आहे. बॅक साईडला सगळे तुम्ही कीबोर्ड, माऊस, प्रिंटर हे जे सगळे कनेक्शन्स बॅक साईडला तिने केलेले असतात. ड्राईव्ह जे असतात ते दिलेले असतात. कनेक्शन्स आणि पॉईंट्स असतात. जर जुने कॉम्प्युटर असतील तुमच्याकडे तर तुम्हाला सिरियल पोर्ट, पॅरल पोर्ट ह्या पद्धतीने येतील. जर जुन्या पद्धतीचं कॉम्प्युटर असेल तर माऊसला बघा असे गोल होल्स येतात.
किंवा स्पीकर असेल, माईकची वायर लावायची असेल, ह्या पद्धतीने बोल असतात बॅक साईडला. नवीन पद्धतीमध्ये आता जवळपास सगळीकडे आपण वापरतो USB कनेक्टर. आता ज्याचे नवीन कॉम्प्युटर्स असतील तर ते माऊस असेल, कीबोर्ड असेल, स्पीकर असेल, माईक असेल, काही जोडायचं असेल तर कनेक्शन USB वरती येतं आणि मग USB वरती समोर पण दिलेली असतात, बॅक साईडला पण असतात. तुम्ही कुठेही कनेक्शन करू शकता नवीन कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे. जुन्या कॉम्प्युटरमध्ये बोल असायचे, बोल माऊस आणि कीबोर्ड जोडलं, त्याला सिरियल पोर्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रिंटरसाठी वेगळ्या पद्धतीचं पोर्ट येतं बॅक साईड, पॅरल पोर्ट असं म्हणतात. तर हे कॅबिनेटची माहिती देते मी तुम्हाला. CD DVD टाकण्यासाठी ते ड्राईव्ह असायचं आधी, आणि फ्लॉपी टाकण्यासाठी पण एक छोटा ड्राईव्ह यायचं वरती. ठीक आहे. आणि हार्ड डिस्क जे असते ते मात्र आतमध्ये फिक्स असते. हार्ड डिस्क आपण बाहेर काढत नाही. हार्ड डिस्कचं कनेक्शन डायरेक्ट तुम्हाला मदरबोर्डवरती दिलेलं असतं. ठीक आहे. हा फरक आहे ह्या तिन्ही डिव्हायसेसमध्ये. हे झालं आता प्रोसेसरसाठी मी सगळं सांगितलं की मदरबोर्डची मेन IC जी असते म्हणजे जी प्रोसेसर, जे सगळीकडे कंट्रोल सिग्नल पाठवते आणि कंट्रोल करायचं काम करते. Arithmetical and logical equations done by ALU. Arithmetical means division, multiplication, addition, subtraction, and logical means comparison. Less than, greater than, equal to. ह्या पद्धतीच्या इक्वेशन्स ALU द्वारे केले जातात. लॉजिकल अँड अर्थमॅटिक. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायमरी मेमरी पाहिली आपण. प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार, रॅम अँड रोम. रोम मीन्स रीड ओनली मेमरी. इट इज अ नॉन व्होलाटाईल मेमरी. रोम नॉन व्होलाटाईल मेमरी आहे रोम, ज्या इझिली रीड बट कांट अल्टर. The data stored by ROM is easily read but can't alter. तुम्ही चेंज नाही करू शकत. डिफॉल्ट मेमरी असते रोम म्हटले. ठीक आहे. प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार आहेत, रोम आणि रॅम. रॅम म्हटलं की रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रोम म्हटलं की रीड ओनली मेमरी आलं, ज्याच्यामध्ये कंटेंट तुम्ही अल्टर नाही करू शकत किंवा चेंज नाही करू शकत किंवा लिहू नाही शकत. पण रॅम म्हटलं की रीड राईट मेमरी आहे. Data stored in RAM is easily read and write. It is a volatile memory in non-volatile memory. RAM ला म्हटलं जातं तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी. When light is off or switches is off, data stored by RAM is lost. But in RAM, data is not lost if light is switched off. तुमची लाईट जरी गेली तरी सुद्धा रोममधला डाटा जात नाही, पण त्याच्यामधला मात्र डाटा काय होतो की जातो. त्याला आपण तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी म्हणतो. व्होलाटाईल ही आहे नॉन व्होलाटाईल. इट इज अ परमनंट मेमरी. ही परमनंट मेमरी नाही, हे आपण आधी पण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण जो क्वेश्चन पाहिला तो सेकंडरी मेमरी आपण काय यूज करतो, तर प्रायमरी लिमिटेशन ऑफ प्रायमरी मेमरी. सो वी यूज सेकंडरी मेमरी. इन सेकंडरी मेमरी वी यूज CD DVD, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह etc. लिमिटेशन आहे प्रायमरी मेमरीला. जसं आपण मोबाईलचं एक्झाम्पल पाहिलं होतं की आपण कार्ड वापरतो बिकॉज लिमिटेशन ऑन मेमरी डिव्हायसेस. जसं फोन मेमरी आहे तुमची, फोन मेमरीला लिमिटेशन असतं म्हणून आपण तुमचं कार्ड वापरतो, SD कार्ड. अगदी त्या पद्धतीनं इथंही सेकंडरी मेमरी आपण काय वापरतो तर प्रायमरी मेमरीला लिमिटेशन आहे म्हणून सेकंडरी मेमरी वापरतो. मग सेकंडरी मेमरीचे पण आपण प्रकार बघूया. आपण ह्या डिव्हाइस नंतर पाहिले की तुमचे ॲड्रेस बस असेल, बसचे प्रकार पाहिले. बस म्हणजे काय पाहिलं, ग्रुप ऑफ वायर दॅट कॅरी बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन. ॲड्रेस बस, डाटा बस आणि कंट्रोल बस. ॲड्रेस बस ही CPU कडून पाठवली जाणारी युनिडायरेक्शनल बस आहे. एखाद्या ठिकाणचं लोकेशनचा ॲड्रेस तुम्हाला सेंड करण्यासाठी ही बस यूज केली जाते, जी CPUच्या मार्फत केली जाते, युनिडायरेक्शनल आहे. ठीक आहे. आणि डाटा बस ही बाय डायरेक्शनल आहे. डाटा बस ही पण CPUच्या मार्फत आहे पण बाय डायरेक्शनल आहे. डाटा घेतला पण जाईल, दिला पण जाईल डाटा बसच्या मार्फत. कंट्रोल बस आहे की कंट्रोलचे सिग्नल सेंड करण्यासाठी आपण वापरतो कंट्रोल बस. ठीक आहे. बसचे तीन प्रकार पाहिले आपण. बस म्हणजे काय पाहिलं आपण, ॲड्रेस बस इज युनिडायरेक्शनल बस अँड डाटा बस इज अ बाय डायरेक्शनल बस. कॉपरचे जे ट्रॅक दिसतात तुम्हाला मदरबोर्डवरती त्यालाच आपण बस असं म्हणतो, जे कॅरी करेल इन्फॉर्मेशन आणि सेंड करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं क्वेश्चन आपण पाहिलं प्रायमरी मेमरी किंवा सेमीकंडक्टर मेमरी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. जसे हाच क्वेश्चन रिपीटमध्ये आहे. सेमीकंडक्टर मेमरी, प्रायमरी मेमरी म्हणजे काय हे आपण सांगितलं. त्याच्यानंतर आपण सांगितले की त्याचे दोन प्रकार, रॅम आणि रोम. हा क्वेश्चन आपण पाहिला. सेमीकंडक्टर मेमरी म्हणजे काय, आता हे परत नाही सांगत तुम्हाला की
सुद्धा आपण एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. 2 ते 3 वेळा आपण एक्सप्लेन केले. सेमीकंडक्टर मेमरी म्हणजे काय, प्रायमरी मेमरी म्हणजे काय, ठीक आहे. तर ॲरे ऑफ सेल बसवलेले असतात मेमरीचे आणि किती सेल्स असतात, कशी फ्लिप फ्लॉप यूज केलेले असतात, हे सर्व आपण पाहतो. त्याच्यानंतर आपण रॅम म्हणजे काय आणि रॅमचे प्रकार पाहिले आपण. स्टॅटिक आणि डायनामिक रॅम पाहिले आपण. स्टॅटिक म्हटले की तुम्ही फ्लिप फ्लॉप यूज करता, वेट फ्लिप फ्लॉप यूज करता आणि इथं मात्र मॉसफेट विथ कॅपॅसिटर. एक बीटसाठी आपण एक फ्लिप फ्लॉप यूज करतो, त्याच्यामुळे याचं स्पीड वाढतं डायनामिकपेक्षा, स्पीड जास्त, याचं कमी. त्याच्यानंतर याची मात्र जोपर्यंत तुमचा लाईट सप्लाय चालू आहे तोपर्यंत मेमरी सेलला ऑनच राहावं लागतं. जास्त काम केल्यामुळे मेमरी सेलला पॉवर कन्झम्पशन जे आहे ते वाढेल, इन्क्रीज. हिअर पॉवर कन्झम्पशन इज लेस. का लेस होते पॉवर कन्झम्पशन? कारण मेमरी सेल जे आहेत ते लाईट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ऑन राहण्याची तर आवश्यकता पडत नाही. कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपामध्ये काम करेल. ज्यावेळेला कॅपॅसिटर लिक्स ऑफ होईल किंवा डिस्चार्जिंग होईल त्यावेळेला त्यानंतर मध्ये डाटा आपल्याला रिफ्रेश करावे लागेल. डाटा स्टोर्ड बाय डायनामिक रॅम इज रिफ्रेश्ड बाय आफ्टर सम मिलीसेकंड एव्हरी टाइम वी रिफ्रेश द डाटा बिकॉज कॅपॅसिटर डिस्चार्जिंग ऑर लिक्स ऑफ. काही मिलीसेकंदानंतर तुम्हाला डाटा सतत रिफ्रेश करावा लागेल. इथे मात्र रिफ्रेश करण्याची आवश्यकता आपल्याला पडत नाही. हे थोडेसे आपण डिफरन्स पॉईंट पाहिले. इथे डिफरन्स पण झाला, डिफरन्सचा पण क्वेश्चन आपण झाले. आणि त्याच्यानंतर जो आपण पाहिला त्याच्यानंतर आपण रॅमचे टाईप्स पाहिले, रोमचे टाईप्स पाहिले. रोम मीन्स काय आणि रोमचे 4 टाईप पाहिले आपण. पहिला जो होता तो की मास्क प्रोग्रामेबल रोम. त्याच्यानंतर आपण पाहिला प्रो, EEPROM, लास्ट ESquarePro. हे दोन्ही सेम होते, हे दोन्ही सेम आहे. ठीक आहे. रो म्हटलं की रीड ओनली मेमरी. डाटा स्टोर्ड बाय रो इज इझिली रीड बट कांट अल्टर. तुम्ही चेंज नाही करू शकत इन्फॉर्मेशन रो मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मास्क प्रोग्रामेबल रो मध्ये काय होतं, याचे जे कंटेंट्स आहे तो मॅन्युफॅक्चरर ठरवतो, युजर ठरवतो. इथं the contents of ROM is decided by manufacturer when it build process of build. तुमची जेव्हा प्रोसेस चालू आहे तयार करण्याची त्यावेळेला मॅन्युफॅक्चरर डिसाइड करेल कंटेंट्स ऑफ मेमरी. once it program it can't alter. एकदा तुमचा प्रोग्राम रेडी झाला की तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. ठीक आहे. इथं मात्र काय फरक आहे दोन्हीमध्ये तर ते युजर ठरवतो. By special method, user decided the contents of row. It is also when once it program, it can't alter. हाही प्रोग्राम एकदा तुमचा फिक्स झाला की त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही. इथे युजर ठरवतो, इथं मॅन्युफॅक्चरर ठरवेल. हा एवढा डिफरन्स आहे. आणि दोन्हीही रो एकदा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्राममध्ये चेंज करू शकत नाही. आता इथं मात्र डाटा तुमचा इरेज करता येतो आणि तुम्हाला रिप्रोग्राम पण करता येतं. EEPROM, ESquarePro. EEPROM म्हटलं की इरेजेबल आलं, ESquare म्हटलं की इरेजेबल बाय इलेक्ट्रिकली आहे. हा फक्त डिफरन्स आहे. इथं EEPROM मध्ये तुम्हाला तुमचा जो रोम आहे ते तुम्हाला एक्सपोज करावं लागेल अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या समोर, लाईटच्या समोर. एक्सपोज केल्यानंतर डाटा तुमचा इरेज होईल. रिप्रोग्राम तुम्हाला करता येईल. फक्त आपल्याला काही डिसएडव्हान्टेज ऑफ दिस काय आहे, तुम्हाला ते डिव्हाइस डिस्कनेक्ट करून बाहेर घ्यावं लागेल. मग तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या समोर ते घ्यावं लागेल. त्याच्यातला डाटा तुम्हाला इरेज करावा लागेल, परत रिप्रोग्राम करावं लागेल, परत तुम्हाला कनेक्ट करावं लागेल. तर रिक्वायर्ड टाइम इन्क्रीजेस इन दिस प्रोसेस. रिक्वायर्ड टाइम इज व्हेरी इन्क्रीजेस दॅन ESquarePro. ESquarePro मध्ये आपण फक्त व्होल्टेजच्या सहाय्याने काय करतो की इरेज करतो. इलेक्ट्रिकल व्होल्टेजच्या सहाय्याने आपण काय करतो की त्याच ठिकाणी तुम्ही डाटा इरेज करू शकता, परत रिप्रोग्राम करू शकता. याचं ॲडव्हान्टेज काय, जसं याचं डिसएडव्हान्टेज होतं की तुम्हाला बाहेर घ्यावं लागेल डिस्कनेक्ट करून, त्यामुळे तुमचा टाइम वाढतो. इथं मात्र आपण आहे त्याच ठिकाणी तुमचा डाटा इरेज होईल, रिप्रोग्राम होईल. रिक्वायर्ड टाइम इज व्हेरी लेस दॅन EEPROM. तुम्हाला जो टाइम लागणार आहे तो याच्यापेक्षा फार कमी असेल. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त डिसाइड वरून 2 प्रकार पडलेले आणि याच्यावर इरेजच्या मेथडवरून 2 प्रकार पडलेले. असे 4 प्रकार आपण रोमसाठी पाहिले.
त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पाहिला हे प्रायमरी मेमरीपर्यंत आपण डिटेलमध्ये पाहिला. आता सेकंडरी मेमरी रिमेनिंग पार्ट लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेत आहोत.